ओम श्री परमात्मने नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम। हरे कृष्ण मित्रांनो, आज आपण खूप महान तत्वज्ञान, खूप परम दिव्य ज्ञान, परम गोपनीय ज्ञान, सर्व ज्ञानांचा राजा, सर्वात पवित्र ज्ञान, परम गुह्य ज्ञान, वेदांचं नवनीत, उपनिषदांचं नवनीत, महान असं तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीता साक्षात श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून आलेली आहे। ही भगवद्गीता आणि या भगवद्गीतेतील आपला हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ, या भगवद्गीतेतील 5वा अध्याय आज आपण समजून घेऊ। या 5व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा काय संवाद चाललेला आहे आणि त्या संवादामधून आपणही या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, प्राकृत जीवनामध्ये असताना आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्याला गीतेच्या नॉलेजचा काय उपयोग होऊ शकतो, ते आपल्याला कसं उपयुक्त ठरू शकतं, आपल्याला आपण कसं ते इम्प्लिमेंट करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आढळ शांतता कशी प्राप्त करू शकतो किंवा आपल्या मनाला आपण कसं संयमित करू शकतो, आपल्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, आपल्याला कंटिन्यू भीती वाटत आहे, इच्छा, अपेक्षा, भय, आपल्याला जे क्रोध आहे, राग आहे, आपल्याला जो राग येतो, इच्छा, भय आणि क्रोध याच्यातून जर मुक्ती पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मपदाला स्थिर व्हायचं असेल, ब्रह्मपदाला स्थिर होणं म्हणजे मित्रांनो काय, तर खऱ्या अर्थाने चित्तामध्ये समाधान लागत असेल, सुख लागत असेल, शांतता लागत असेल, हेच ब्रह्मपद। ब्रह्मपदाला स्थिर व्हायचं असेल तर भगवद्गीतेतील 5वा अध्याय आपण जाणून घेऊ। ह्या गीतेच्या गंगेमध्ये पोहता पोहता आपण 5व्या अध्यायामध्ये प्रवेश केलेला आहे। 4 अध्याय आपले झालेले आहेत, परंतु आज आपण 5व्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत आणि खूप सुंदर असं नॉलेज, खूप दिव्य ज्ञान, महान तत्वज्ञान, हा ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे। महान तत्वज्ञान आज आपल्याला स्वयं श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामधून आपल्याकडे आलेला आहे। भौतिक जीवन जगत असताना आपल्याला अर्जुनासारखेच प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो। अर्जुनाला तर कमी असतील त्या काळामध्ये, परंतु या कलियुगामध्ये 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे आणि 4,32,000 वर्षामधून आत्ताशी 5-5.5 वर्ष गेलेले आहेत। म्हणून 4,32,000 वर्षाचं कलियुग, त्याच्यामध्ये अर्जुनाला 5.5 वर्षापूर्वी प्रश्न पडले होते आणि आज आपल्याला हे प्रश्न पडले। आपल्या जीवनामध्ये इतक्या समस्या आहेत, अडचणी आहेत, विघ्न आहेत, आपत्ती येते, संघर्ष करावा लागतो, संकटाला तोंड द्यावं लागतं, आव्हानाला सामोरं जावं लागतं, भीती वाटते, चिंतेमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये आपण असतो, काळजीमध्ये असतो, तणावामध्ये असतो, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, इच्छा भरपूर आहेत, आपल्याला ते इच्छा अपेक्षा जास्त असल्यामुळे काम जे उद्भवतो आपल्यामध्ये, मग ते पूर्ण झालं नाही की मग आपल्याला राग येतो, राग आला की आपली मानसिक स्थिती ही स्थिर राहत नाही, विचलित होते, मग आपली मती भ्रष्ट होते आणि आपला विनाशाकडे वाट चालवतो।
आपल्या विनाशाकडे जर मित्रांनो वाटचाल करून घ्यायची नसेल आणि आपल्याला जे जीवन स्वर्ग बनवायचं असेल किंवा नरकमय जीवन पशुमय जीवन जर जगायचं नसेल तर आपल्याला भगवद्गीता जाणून घ्यायला पाहिजे. कारण भगवद्गीतेचं नॉलेज अप्रतिम नॉलेज आहे. आणि म्हणून 5व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं नेमकं कर्म संन्यास योगामध्ये. जसं 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं की सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. तू बुद्धीने काम कर, ज्ञानयुक्त होऊन काम कर, कर्म कर. सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तू बुद्धीने काम कर, अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्ण भगवंता. त्यावेळेस पण अर्जुनाला असा प्रश्न पडला होता की सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तू बुद्धीने कर्म कर आणि उठ आणि युद्ध कर. आणि आता 5व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत सांगतात की तू 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की युद्ध कर, कर्म कर, ज्ञानयुक्त होऊन कर्म कर आणि बुद्धीने कर्म कर. आणि 5व्या अध्यायामध्ये सांगतात की तू कर्माचा संन्यास घे. काय कर, कर्माचा संन्यास घे. आता आपल्याला कधी कधी असं जर एखादा व्यक्ती म्हणला की तू काम करू नको, तू संन्यास घे, तर आपण सुद्धा गोंधळात पडू ना. आपल्यासुद्धा असं वाटेल की आता मी काम करू नको, संन्यास घेऊन कसं होईल, मला संन्यास घेऊन मी कसा उदरनिर्वाह करू, कसा माझा संसाराचा गाळा हाकू, आपल्यासुद्धा प्रश्न पडेल. परंतु भगवंत असा संन्यास घ्या म्हणत नाहीत. मग अर्जुन विचारतात की हे मधुसूदना, की तुम्ही मला सांगता की उठ आणि युद्ध कर, कर्म पण कर, ज्ञानयुक्त होऊन कर्म कर. आणि आता 5व्या अध्यायामध्ये सांगतात की तू कर्माचा संन्यास घे, संन्यासी बन. हे नेमकं जे तुमचं हे मिश्रित बोलणं आहे ना मधुसूदना, हे जे तुम्ही मिश्रित बोलताय, दुटप्पी बोलताय, जी शब्दांची फसवणूक करताय किंवा हे जी द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही बोलताय, हे मला काही कळत नाही. माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे, माझ्यासाठी लाभप्रद काय आहे ते मला एकदा समजून सांगा. तर भगवंत खूप सुंदर असं उत्तर देतात त्या प्रश्नाचं की तुम्ही सांगता की एकीकडे काम पण कर, कर्म पण कर, इकडे म्हणतात की कर्माचा संन्यास घे. नेमकं माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे हे मला समजून सांगा. माझी बुद्धी गोंधळून गेलेली आहे. तर नेमकं कशाचा संन्यास घ्यायचा, बुद्धी गोंधळून जाते, संन्यास नेमकं कशाचं घ्यायचं. तर भगवंत त्या ठिकाणी खूप सुंदर उत्तर देतात की भौतिक प्रकृतीमध्ये आपण आल्याच्या नंतर, आता आपण स्वतःच अर्जुन बनू, अर्जुनच आहोत आपण. आता भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर या प्राकृत जीवनामध्ये जीवन जगत असताना मित्रांनो आपल्याला सुद्धा इंद्रियतृप्तीसाठी आपण वेडी झालेलो आहोत. म्हणून भगवंत सांगतात की अर्जुनाला तू कशाचा संन्यास घे, इंद्रियतृप्तीसाठी जे कर्म करत असतात, इंद्रियतृप्तीसाठी म्हणजे आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं आहे की आपल्याला शरीर आहे संपूर्ण, त्या शरीरामध्ये इंद्रिय आहेत, ते इंद्रियाच्या वर परत शरीर झाले म्हणजे इंद्रिय, इंद्रियाच्या वर परत मन आहे, मनाच्या वर बुद्धी आहे, बुद्धीच्या वर आत्मा आहे आणि आत्माच्या वर परमात्मा आहे. म्हणून हे जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय तृप्तीसाठी तू झगडत आहे. त्या इंद्रियाचे जे ज्ञानेंद्रिय आपले आहेत, ज्ञानेंद्रिय कोणते, तर जे आपले कर्ण आहेत, नेत्र आहेत, नसिका आहे, जी त्वचा आहे, जिव्हा आहे, कर्मेंद्रिय हात पाय उदा उपस्थ, मनबुद्धी अहंकार, ही जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाला तू संयमित कर, याचा संन्यास घे. तू इंद्रिय तृप्तीसाठी जे झगडतोय, ह्या इंद्रिय तृप्तीसाठी शरीराला जे इंद्रिय आहेत, मन आहे, सूक्ष्मतत्व आहे, मन आहे, त्याच्यावरती बुद्धी आहे, शरीर आहे तुला हे संपूर्ण,
शरीराला इंद्रिय आहे, ते इंद्रिय तृप्तीसाठी तू झगडतोय, त्या इंद्रिय तृप्तीचे लाड पुरवतोय, इंद्रियाचे लाड पुरवतोय. त्या इंद्रियाचे तुझे लाड पुरवतो ना, इंद्रिय तृप्तीसाठी तू झगडतो झडतो ना, त्याचा तू संन्यास घे. इंद्रिय इच्छेचा तुला भोग घ्यायचा आहे, इंद्रिय इच्छेचा साठी तू धडपडत आहे, संघर्ष करत आहे, त्याचा तू संन्यास घे. आता आपण सुद्धा जीवनामध्ये जगत असताना मित्रांनो, आपल्याला सुद्धा हे इंद्रिय तृप्तीसाठी आपण झगडतो. आपल्याला सुद्धा सत्ता पाहिजे आहे, इंद्रिय तृप्ती आहे ती. इंद्रियाला ती पाहिजे आहे, आपल्याला सत्ता पाहिजे आहे. मनाला पाहिजे ना, इंद्रिय आहे ना सूक्ष्म मन. मनाला काय वाटतं, मला सत्ता पाहिजे. मनाला काय वाटतं, मला खूप मोठी संपत्ती पाहिजे, लक्झरियस जीवन माझं असलं पाहिजे. मनाला वाटतं ना, मनाला वाटतं सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, खूप मोठं ऐश्वर्य पाहिजे, धन पाहिजे माझ्याकडे, नोकर चाकर असली पाहिजेत, सोनं असलं पाहिजे, चांदी असली पाहिजे, पैसा असला पाहिजे, संपत्ती असली पाहिजे. मनाला वाटतं. त्या मनाची तृप्ती करण्यासाठी आपण झटतो झगडतो. त्याचा संन्यास आपण घेत नाहीत. म्हणून भगवंत सांगतात, तू इंद्रिय तृप्तीसाठी ते झगडत आहेस ना, तुझ्या मनाचे लाड पुरवण्यासाठी, इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी. शरीरावर हे कपडे, चांगल्या प्रकारचे कपडे मला पाहिजेत, याचे लाड पुरवतो शरीराचे आपण. इंद्रियाचे लाड पुरवतो. बसायला मला, स्पर्श करायला, बसायला मला चांगल्या प्रकारची गाडी असली पाहिजे, मला चांगल्या प्रकारचा अनुभव घ्यायला गाडी असली पाहिजे, मला साहेब बनायला पाहिजे, मला एखाद्याचा मालक बनायला पाहिजे, किंवा मला राजा बनायला पाहिजे, मी दुसऱ्यावर स्वामित्व गाजवलं पाहिजे. असं जे आपल्या मनाला वाटतं, इंद्रियाला वाटतं, ते सूक्ष्म मन आहे ना, ते इंद्रिय आहे आपलं. ते इंद्रियाला वाटतं, ते इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी आणि आपल्या शारीरिक सुखाचा दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने जे आपण कर्म करतो ना, त्या कर्माचा तो संन्यास घे, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. असं नाही, संन्यासामध्ये पण दोन प्रकार असतात. एक वैष्णव संन्यास असतो आणि एक मायावादी संन्यास असतो. इंद्रिय तृप्तीसाठी झगडत असतो, झटत असतो, इंद्रियाचे लाड पुरवत असतो, शारीरिक सुखाचा दर्जा उंचवायचा आहे, शारीरिक सुखाचा दर्जा वाढवण्यासाठी जे आपण काम करतो, कर्म करतो, शारीरिक सुखाचा दर्जा वाढवला पाहिजे, याच्यासाठी काम करतो ना. इंद्रियाचे लाड पुरवायचे तर आपल्याला, ते इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी जे कर्म करतोय त्याचा तो संन्यास घे, असं भगवंत अर्जुनाला सांगतं. असं नाही की तू आता युद्धामध्ये आहेस आणि युद्धामधून उठ आणि तू लगेच संन्यास घे, असं नाही. जसं आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना मित्रांनो विविध कर्म करतो. संचित कर्म असतात, क्रियमान कर्म असतात, प्रारब्ध असतं. आता आपण क्रियमान कर्म करतो, मागं साचलेलं संचित असतं, प्रारब्ध बनतं त्याचं क्रियमान कर्मापासून. आणि म्हणून कर्म करत असताना, आता कर्म हे अनादी काळापासून चालत आलेले आहेत, अनंत काळापासून आपण कर्म करत असतो. परंतु कर्म करत असताना आपण इंद्रिय तृप्तीसाठी कर्म नाही केले पाहिजे, तर अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे. आपण काय करतो, आसक्ती ठेवतो, आणि आसक्ती ठेवली म्हणजे आपल्याला आपल्या वाट्याला काय येतं, दुःखच येतं. आपल्याला वाटतं की याने मी सुखी होईल, हे भेटलं म्हणजे मी सुखी होईल, पैसा मिळाला, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, आरोग्य मिळालं, सफल यशस्वी आपण झालो, लक्झरियस जीवन जगलो म्हणजे आपण सुखी होऊ, असं नाही. खरं सुख कशामध्ये आहे, तर खरं सुख आत्म्यामध्ये जो रममान होतो आणि अनासक्त होऊन जो जीवन जगतो, आसक्ती सोडून देतो, कर्मफळाची अपेक्षा करत नाही, कर्म करतो परंतु त्या फळाची अपेक्षा करत नाही, तो भगवंताला समर्पित कर्म करतो, तो खऱ्या अर्थाने सुखी राहतो. आणि इंद्रिय तृप्तीसाठी झटतो झगडतो या आभासी दुनियेमध्ये, या लोभी दुनियेमध्ये,
स्वार्थी दुनियेमध्ये, या मॉडर्न दुनियेमध्ये, या मोबाईलच्या दुनियेमध्ये जीवन जगतो आणि भरकटून जातो. परंतु त्याला माहिती नाही की आतमध्ये खूप आनंद आहे, चित्तामध्ये खूप आनंद आहे, सच्चिदानंद आहे, हे तो विसरलेला असतो, त्याला विस्मरण झालेलं असतं या गोष्टीचं. परंतु जे इंद्रियतृप्तीसाठी कर्म करतो ते कर्म न करता आपण त्याचा संन्यास घेतला पाहिजे. असं नाही की सांसारिक कर्म आपण करतो आणि सांसारिक कर्म करत असताना आपल्याला जर कंटाळा आला बायकोचा, मुलाचा, मुलीचा, संसाराचा, पैसे कमवण्याचा, शरीरामध्ये आपल्याला कष्ट करण्याचा जर कंटाळा आला तर आजही तथाकथित आपल्याला असे संन्यासी भेटतात की संसाराचा कंटाळा आला, संसाराचे कर्तव्य निभावत असताना त्या संसाराचा कंटाळा आला म्हणून आपल्या शारीरिक सुखाचा दर्जा वाढवायचा म्हणून मग संन्यास घ्यायचा. मग भगवी वस्त्र परिधान करणे किंवा पांढरे वस्त्र परिधान करून इंद्रिय तृप्तीसाठी किंवा इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी, त्या मनाचे लाड पुरवण्यासाठी, त्या शरीराचे लाड पुरवण्यासाठी, मनाचे शरीराचे याचे लाड पुरवण्यासाठी संन्यास घ्यायचा. असे काही संन्यासी मायावादी संन्यासी आपल्याला मिळतात समाजामध्ये. परंतु संन्यासी कोण, खरा संन्यासी कोण? तो खरा संन्यासी भगवंताने दुसऱ्या याच्यामध्ये लगेच सांगितलं आहे. खरा संन्यासी कोण असतो? जो इंद्रिय तृप्तीसाठी झटत नाही, जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करतो, जो इंद्रियाचे लाड पुरवत नाही, इंद्रियजन्य कर्माची निवृत्ती त्याच्याकडे असते, जो फक्त भगवंतांना समर्पित आहे, तो फळाची अपेक्षा करत नाही, फळ कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, तो खरा संन्यासी असतो. जो कोणाचा द्वेष करत नाही, जो कोणाची घृणा करत नाही, जो कोणाचा तिटकारा करत नाही, जो कोणाची तिरस्कार करत नाही, जो कोणाला दोष लावत नाही, ब्लेम करत नाही, आरोप करत नाही, त्याला माहिती असतं की आपण सुखदुःख का भोगतो, तर हे सुखदुःख आपल्या सकाम कर्माचे परिणाम आहेत. मागं जे आपण आज जे आपण वर्तमान काळामध्ये जीवन जगतो, आता वर्तमान काळामध्ये मित्रांनो आपण जीवन जगतो ना, तर मग आज आपण कसे आहोत? आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत? आपण सुखी आहोत किंवा दुःखी आहोत? आपण यशस्वी आहोत किंवा अयशस्वी आहोत? आपल्याला सध्या लाभ होत आहे की हानी होत आहे? आपल्याला सध्या जय मिळत आहे की पराजय मिळत आहे? आपण सध्या श्रीमंत आहोत की गरीब आहोत? आपल्याला सध्या मान मिळत आहे की अपमान आपला होत आहे? हे कशाचे परिणाम आहेत? आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ही का आपल्याला अशा अवस्था आलेल्या आहे, याचं आपण डीपमध्ये जाणं गरजेचं आहे. तर भगवंत सांगतात की आज आपल्याला वर्तमान काळामध्ये जी आपल्याला अवस्था आलेली आहे ती कशामुळे आली? ही आपल्या सकाम कर्माचे परिणाम आहेत. इंद्रिय तृप्तीसाठी केलेले जे कर्म आहेत त्याला सकाम कर्म म्हटलं जातं आणि सकाम कर्माचे परिणाम आज आपल्याला भोगावं लागतात. मग चांगला असेल, वाईट असेल, यश मिळत असेल, अपयश मिळत असेल, तर आपण मागं केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत आहे. याच्यामध्ये भगवंत करता आहे, पण तो अकर्ता पण आहे. भगवंताचा याच्यामध्ये दुरान्वयी संबंध नाही. हे आपण आपल्या कर्मानुसार मित्रांनो सुख आणि दुःख भोगत असतो आणि कर्मानुसारच आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. हे 100% खरं आहे. जे पेरल तेच उगवत असतं, जे देऊ तेच मिळत असतं. मग कर्मानुसार आपण जीवन जगत असतो, सुखदुःख भोगत असतो. मग खरा संन्यासी कोण? जो कोणाचा द्वेष करत नाही, जो कोणाचा मत्सर करत नाही, अपमान करत नाही, कुटाळकी करत नाही, निंदा करत नाही, जो कर्म करतो पण फळाची अपेक्षा धरत नाही, अनासक्त होऊन जीवन जगतो, तो खऱ्या अर्थाने संन्यासी असतो. तो खऱ्या अर्थाने वैष्णव संन्यासी असतो. आणि मायावादी संन्यासी कसा असतो? ज्याला याचं काही घेणं देणंच नसतं. मायावादी संन्यासी जे असतात ना,
लक्झरीज जीवन जगायचं, कितीतरी पाकिट मिळालं तरी त्याच्यामध्ये समाधान मानायचं नाही. नोकर चाकर पाहिजे. भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन नसतात मायावादी संन्यासी. ते भगवंताच्या दिव्य रसाचं आस्वादन करत नाहीत. हे जे दिव्य रस आहे त्या दिव्य रसाचं ते आस्वादन करत नाहीत. मायाशक्तीच्या कचाट्यामध्ये ते सापडलेले असतात. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर ह्या वाघिणीने त्या जे मायावादी संन्यासी असतात त्यांना गिळंकृत केलेलं असतं आणि ते नरकमय जीवन जगतात, पशुमय जीवन जगतात. आणि जे वैष्णव संन्यासी असतात त्यांना माहिती असतं की आपली अंतिम प्रवेश कुठं आहे. त्यांना माहिती असतं की आपला अंतिम प्रवेश हा भगवंताच्या धामामध्ये आहे, भगवंताच्या नित्य धामामध्ये आहे, गोलोक वृंदावनामध्ये आहे, वैकुंठ धामामध्ये आहे. आपल्याला भगवंताच्या ऐश्वर्य धामामध्ये आपला निश्चित प्रवेश आहे. त्याच्यासाठी ते कर्म करत असतात. आणि मायावादी संन्यासी जे असतात ते फळाची अपेक्षा करतात. त्यांना जीव काय हे माहिती नसतं, त्यांना ईश्वर काय हे माहिती नसतं. नास्तिक असतात, मूढ असतात, मूर्ख असतात. जीव काय, ईश्वर काय, प्रकृती काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. काळ काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. कर्म काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. ज्ञान काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. भक्ती काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. श्रद्धा काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. आसुरी प्रवृत्ती काय असते हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. तरी आसुरी प्रवृत्तीसारखं काम करतात हे त्यांना माहिती नसतं. परंतु ह्याला जे वैष्णव संन्यासी असतात हे त्यांना माहिती असतं. आसुरी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती, भौतिक, आध्यात्मिक जागृतीमध्ये ते कार्यरत असतात. कृष्ण भावनावस्थामध्ये ते कंटिन्यू असतात जे वैष्णव संन्यासी असतात ते. आणि जे मायावादी असतात ते कंटिन्यू जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्याच्या पिढ्या आहेत. ते पिढीने कंटिन्यू ते एखाद्या खेकड्याने त्याला एखाद्या विंचवणे असं धरलेलं असतं तशा प्रकारे त्यांना धरलेलं असतं. कारण त्यांना हे तर आपल्याला कंटिन्यू येणार आहे, पिढा येणार आहे, परंतु जास्त पिढा त्यांना खात असतात. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला काय सांगतात की तू याचा कशाचा त्याग कर, इंद्रिय तृप्तीचं जे इच्छेचा भोग तुला भोगायचा ना त्याचा तू त्याग कर. तेव्हा तू काय होशील, जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होशील. तू जर इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले, इंद्रियजन्य कर्माची तू जर निवृत्ती घेतली नाही तर तुला निश्चित देहांतर हे करावंच लागेल. जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण नेहमी आपल्याला करावंच लागेल, भगवंत सांगतात अर्जुनाला. म्हणून आपणही जर इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलो, झटलो, संघर्ष केला, त्याच्यासाठी पळवलो, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवली, तर आपल्याला नेहमी भगवंत धामामध्ये प्रवेश निश्चित नाही. परंतु मग जन्म आणि मृत्यूचा आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. आपण जर भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये विलीन नाही झालो किंवा वैष्णव संन्यासी बनलो नाही, आपण मायावादी जर आपण राहिलो, भौतिक प्रकृतीमध्ये इंद्रिय तृप्तीसाठी झगडत राहिलो तर आपल्या काय होईल, जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करावं लागेल. आणि जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण केलं की सतत त्याच्यामध्ये आपलं सुख मिळणार नाही. ती इहलोकातही मिळणार नाही, परलोकातही मिळणार नाही. कारण नेहमी आपण संशय राहू, भ्रमित राहू. भगवंत सांगतात की तुम्हाला जर पापातून मुक्त व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला जर या भौतिक बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला इंद्रिय तृप्तीसाठी झगडतात त्याचा संन्यास घ्यावा लागेल. असं संन्यास घ्यायचा नाही की संसाराचा कंटाळा आला म्हणून लगेच संन्यासी बनला आणि संन्यासी बनून लक्झरीस लाईफ जगला किंवा वनामध्ये जाऊन बसला किंवा एखाद्या देवामध्ये पशी जाऊन बसला किंवा डोंगरात जाऊन बसला. याला संन्यासी नाही बनायचं.
असं संन्यासी बनू नको. तर अर्जुनाला काय सांगतात की तू असं संन्यासी बन, इंद्रियजन्य कर्म जे करतोय किंवा फळाच्या अपेक्षा तू धरतोय, तू फळाच्या अपेक्षा धरू नको, तू तसा संन्यासी बन. कसा? इंद्रिय तृप्तीसाठी झटू नको, झगडू नको, त्याचा संन्यास तू घे. कारण ह्याचं जे मार्ग कर्म, जे कर्म आहेत, कर्मयोगाने तू कर्म करतो किंवा ज्ञानयोगाने कर्म करतो किंवा कर्माचा संन्यास घेतो, याचं ध्येय एकाच मार्गाकडे जातं. कुठं? तर ते ब्रह्मपदालाच तू स्थिर होणार, ब्रह्माची तुला प्राप्ती होणार. तू जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करणारच नाही. ज्ञानयुक्त कर्म कर, कर्मयोगाने कर्म कर किंवा कर्मयोगाचा संन्यास घे. एकच ध्येयाकडे हा रस्ता जातो. कुठं जातो? तर हा ब्रह्मपदाला स्थिर होतो, ब्रह्मपदावरच अग्रेसर असतो हा रस्ता. जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करूच शकत नाही हा रस्ता. त्याच्यामुळे तू काय कर, त्याचं फळ तुला एकच मिळणार आहे, तू याचा संन्यास घे. इंद्रिय तृप्तीसाठी तू झटू नको. कारण मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासी, वैष्णव संन्यासीला या गोष्टी सर्व माहिती असतात. तो कर्मयोगी असतो, आणि जो कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं, त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्कार होणं खूप गरजेचं आहे. आता आपण या भौतिक प्रकृतीमध्ये जगतो, या प्राकृत जीवनामध्ये जीवन जगतो, तर आपल्याला आत्मसाक्षात्कार होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयाची शुद्धता होते. तोपर्यंत भौतिक मळ जो आपल्याला आलेला आहे, भौतिक मळ निघून जात नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो मित्रांनो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला भौतिक मलिनता निघून जाते. तोपर्यंत आपल्यावर आवरण आलेलं असतं. जसा एखादा आरसा असतो, आरशाला धुळीने माखलेलं असतं. किंवा जसं एखादी माता असते, त्या मातेच्या गर्भामध्ये मातेच्या पोटामध्ये गर्भ असतो, परंतु त्या गर्भाला वाऱ्याने वेष्टिलेलं असतं. किंवा एखादा आग्नेय असतो, परंतु त्याला धुराने आच्छादिलेलं असतं. आतमध्ये आग्नेय असतो, त्या आतमध्ये गर्भामध्ये बाळ असतं, पण त्या बाळाला वाऱ्याने झाकलेलं असतं. आरसा खूप क्लीन असतो, परंतु त्याला वरून धूळ लागलेली असते, माखलेली असते आरसा. तसं आपण एकदम शुद्ध आहोत, परंतु आपल्यावर आच्छादन आलेलं आहे. भगवंत काय सांगतात त्या ठिकाणी की आत्मसाक्षात्कार होणं खूप गरजेचं आहे. आपण कोण आहोत याच्यावर आपल्याला अज्ञानाने प्रभाव टाकलेला आहे. हे आपल्याला माहिती नाही आपण कोण आहोत, परंतु जो खरा कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं. कारण कर्मयोग सर्वात श्रेष्ठ आहे. जो खरा कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं की आपण भगवंताचे अंश आहोत. कारण भगवंताचे अंश आहोत म्हणजे जसं एखादा समुद्र असतो आणि समुद्रातील जे पाणी असतं त्याच्यातून आपण एखादा छोटासा प्याला बाहेर काढला तर ते समुद्राचाच अंश असतो. किंवा एखादा अग्नी आहे, त्या अग्नीमधून आपण एखादा निखारा बाहेर काढला तर तो अग्नीचा अंश असतो. किंवा एखादी सोन्याची खाण आहे आणि सोन्याच्या खाणीतून आपण एखादी बारीक तुकडा सोन्याचा असं जसा तुकडा बाहेर काढला तो सोन्याच्या खाणीचाच अंश असतो. तशा प्रकारे जो खरा कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं की आपण भगवंताचे अंश आहोत आणि भगवंत हे परिपूर्ण आहेत आणि अंश हा परिपूर्णाची कधीही बराबरी करू शकत नाही. हे खऱ्या कर्मयोगाला माहिती असतं आणि म्हणून तो कृष्ण भावना भावित कर्म करत असतो. भगवंताला जे प्रिय आहे त्याच्यासाठी तो कर्म करत असतो आणि मग तो लोकांनाही प्रिय होतो. भगवंताला जे प्रिय आहे, भगवंताच्या संतुष्टीसाठी काम करत असतो, भगवंताच्या प्रित्यर्थ कर्म करत असतो, भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये विलीन होत असतो, समर्पित होत असतो, संलग्न होत असतो. भगवंताला भक्तीनुसार तो जाणून घेत असतो खरा कर्मयोगी.
त्याला माहिती आहे की मी या भौतिक जगाचा अंश नाही, तर मी त्या कृष्ण भगवंताचा अंश आहे, हे खऱ्या अर्थाने खऱ्या कर्मयोगाला माहिती असतं. त्याला माहिती असतं की ही जी इंद्रिय आहेत, जे मन आहे, बुद्धी आहे, शरीर आहे, अहंकार आहे, जी इंद्रिय आहेत ना, आपल्या शरीराला जी इंद्रिय आहेत, ती इंद्रिये मग ते आपले इंद्रिय जरी श्वास घेत असतील, आता नाकाने आपण श्वास घेतो, ती इंद्रिय आहे. डोळ्याने आपण पाहत असतो किंवा डोळ्याचे आपण उघड झाप करत असतो, कानाने ऐकत असतो, तोंडाने बोलत असतो, जिभेने आपण टेस्ट घेत असतो, हाताने आपण हातपाय हलवत असतो किंवा झोपताना झोपत असतो किंवा खाताना खात असतो, जेवताना खात असतो. तर जे खरा कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं की हे जे इंद्रिय आहेत त्याच्या विषयामध्ये ते संलग्न आहेत, मी काहीच करत नाही. खरा कर्मयोगी जो असतो ना त्याला माहिती असतं की मी काहीच करत नाही. हे भौतिक इंद्रिय त्याच्या विषयामध्ये संलग्न आहेत, त्याच्या विषयामध्ये ते वावरत आहेत, मी काहीही करत नाही. आतमध्ये जो परमात्मा बसलेला आहे तो सर्वांच्या हृदयस्थानी उपस्थित आहे, हे खऱ्या कर्मयोगाला माहिती असतं. सर्वांच्या हृदयस्थानी तो उपस्थित आहे, सर्वांच्या हृदयस्थानी विस्तरित रूपाने तो उपस्थित आहे. मग भूचर असेल, जलचर असेल, उभयचर असेल, या पृथ्वीवर, या सृष्टीवर, या निसर्गामध्ये जेवढे जीवजंतू आहेत त्या जीवजंतूमध्ये सारखाच आहे, तो विस्तारित रूपाने बसलेला आहे. हे खरा कर्मयोगी असतो त्याला माहिती असतं ही गोष्टी. म्हणून त्याला माहिती असतं की आपण श्वास घेतोय, नाकाने श्वास घेतोय, डोळ्याने पाहतोय, डोळ्याचे उघडझाप करतोय, खातोय, बोलतोय, ऐकतोय, चालतोय, फिरतोय, अनुभव घेतोय, स्पर्श करतोय. हे सगळं कोण करतं? तर हे इंद्रिय करतात. मी काहीही करत नाही. भगवंत उपस्थित आहे म्हणून माझ्या शरीराची हालचाल होत आहे. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं की शरीर नश्वर आहे, शरीर नाशवान आहे, परंतु त्याच्यामध्ये भगवंत उपस्थित आहे, ती चेतना उपस्थित आहे, ते स्फुल्लिंग उपस्थित आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मी काहीच करत नाही. जो कर्ता करवित आहे तो भगवंत आहे. जो खरा कर्मयोगी असतो त्याला तो माहिती असतो. परंतु जे नास्तिक असतात, मूढ असतात, मूर्ख असतात, अज्ञानी असतात, त्यांना वाटत असतं की मीच सर्व करतोय, मीच भोगता आहे, मीच करता करवित आहे. परंतु जे खरा कर्मयोगी असतो, खरा ज्ञानयोगी असतो त्यांना माहिती असतं की या सृष्टीचा अधिपती, आदिष्टदाता, आधिदैवत, आधियज्ञ, ज्ञेय, ज्ञाता, भोक्ता, नियंत्रक, सृष्टीचा संचालक, सृष्टीचे स्वामी, हे खरे कोण आहेत? तर ते परमेश्वर आहेत. ते आतमध्ये बसलेले आपले परमात्मा आहेत. हे खरा कर्मयोगाला कळत असतं. परंतु जे नास्तिक असतात त्यांना वाटत असतं की हे काहीच नाही. ते स्वतःलाच कर्ता समजतात किंवा ते या सृष्टीवर स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की मीच स्वामी आहे. परंतु जे खऱ्या अर्थाने खरा कर्मयोगी आहे त्याला माहिती असतं की आदी, मध्य, अंत, उत्पत्ती, स्थिती, लय, भूत, भविष्य, वर्तमान, हे सर्व गोष्टी नियंत्रक जो आहे कृष्ण भगवंतच हे सर्व करत आहेत. तो खऱ्या कर्मयोगाला करतो. म्हणून त्याला माहीत असतं की भौतिक प्रकृतीमध्ये आपण जगतोय. आपण साधा झाडाचा पत्तासुद्धा हलवू शकत नाही. परंतु तर भगवंताच्या मनामध्ये आलं, जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश हे पंचतत्व आहे. पंचतत्वाच्या जर मनामध्ये आलं तर क्षणात काही होऊ शकतं. आपल्याला जसं आपण जर खरा करता करत आहोत तर आपण रक्त का बनवू शकत नाहीत, आपण पाणी का बनवू शकत नाहीत, पण अग्नी का बनवू शकत नाहीत. आपण आपल्याला जर सांगितलं खरं आपण करता करत आहेत ना, नास्तिक लोकांना वाटतं की मीच करता करत आहे, मीच या सृष्टीवरची संपत्तीचा मालक मीच आहे, असं काही काही लोकांना वाटतं. परंतु जे खरे कर्मयोगी असतात त्यांना माहीत असतं की संपत्तीचा
खरा करता करविता कोण आहे तर श्रीकृष्ण भगवंत आहे. तो या सृष्टीची वरची जी संपत्ती आहे त्या मालकीचा तो दावा करतच नाही. खरा कर्मयोग असतो तो मालकीचा दावा करतच नाही. परंतु जे नास्तिक असतात, मूढ असतात, मूर्ख असतात, अज्ञानी असतात, त्यांना असं वाटतं की हे सगळं मीच तयार केलेलं आहे. मग भगवंत सांगतात त्या ठिकाणी अर्जुनाला की खरा कर्मयोगी तोच असतो की त्याला माहीत असतं की मी काहीच नाही, मी भगवंताचा अंश आहे. परिपूर्ण श्रीकृष्ण भगवंत आहेत. आदी मध्य अंत तेच आहेत. ते भोक्ता तेच आहेत, नियंत्रक तेच आहेत. हे ज्याला कळतं तो खरा कर्मयोगी असतो. खरा ज्ञानयोगी कोण असतो? ज्या ह्या गोष्टीकडे समभावाने पाहतो, समदृष्टीने पाहतो. खरा ज्ञानयोगी, खरा कर्मयोगी. म्हणजे एखादी वस्तू त्याला मिळाली तर तो खूप हर्षोल्लासित होत नाही. आता आपल्याकडे एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली 10 वर्षातून 20 वर्षातून तर खूप हर्षोल्लासित होतो आपण. परंतु ती टेम्पररी आहे. आज मिळाली 1 करोड रुपयाची वस्तू, परंतु उद्या ते करोड रुपये निघूनही जातील. ही टेम्पररी आहे. मग एखादी वस्तू मिळाली तरी तो खरा ज्ञानयोगी जो असतो तो हर्षोल्लासित होत नाही आणि दुःख आलं तरी विचलित होत नाही. सुखी झाला तरी हर्षोल्लासित होत नाही, दुःख झालं तरी हर्षोल्लासित होत नाही. यश आलं तरी हुरळून जात नाही आणि अपयश आलं तरी विचलित होत नाही. मान मिळाला तरी हर्षोल्लासित होत नाही आणि अपमान झालं तरी त्याला काही घेणं देणं नाही. किंवा गरिबी आली म्हणजे खूप मी श्रीमंतीतून गरीब झालो असं त्याला काही वाटत नाही. आणि श्रीमंती आली तरी त्याला काही वाटत नाही. तो सर्व गोष्टी समभावाने पाहतो, समचित्ताने पाहतो. त्याच्या हृदयामध्ये समचित्त असतं. समदृष्टीने, समभावाने, समचित्ताने पाहतो, समभावाने पाहतो, समदृष्टीने पाहतो. सगळ्यांकडे सारख्या नजरेने पाहतो. कोण? खरा ज्ञानी जो असतो तो. परंतु आज भौतिक प्रकृतीमध्ये जीवन जगताना मित्रांनो काय होतं, आपण ज्ञानी कोणाला म्हणतो? याच्याकडे जर जास्तच पैसा असेल, लाखो करोड रुपयाची संपत्ती असेल, त्याला ज्ञानाचा तपास नसतो. परंतु लोक त्याच्याच मागं पाहतात, कारण ती संपत्तीची मोह त्यांना असतो. त्याचं काही चुकलं तर ते त्याला म्हणतात ते बरोबर आहे, तो ज्ञानी आहे. का ज्ञानी आहे? तर संपत्ती त्याच्याकडे आहे. ज्याच्याकडे आज संपत्ती जास्त आहे म्हणून तो खरा ज्ञानी असं नाही. ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने दृष्टी व्यापक आहे त्याची, खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे विनम्रता आहे, ज्याच्याकडे तो भेदभाव करत नाही, समदृष्टीने समचित्ताने पाहतो सगळ्या गोष्टीकडे, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. एखादा गाय असेल किंवा एखादा ब्राह्मण असेल, एखादा हत्या असेल, एखादा चांडाळ असेल, उच्च असेल नीच असेल. आता गाय आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते. ब्राह्मण शार्पनेस असतात, बुद्धिमान असतात, हुशार असतात, ज्ञानी असतात, पंडित असतात, अभ्यासू असतात. कारण गाय असेल, ब्राह्मण असेल, एखादा हत्ती असतो, आवडहवी असतो, एखादा कुत्रा असतो तो अपवित्र असतो. परंतु मग ह्या गोष्टीकडे कुत्रा आहे ना त्याच्यामध्ये भगवंत आहे, हत्ती आहे त्याच्यामध्ये भगवंत आहे, एखादा नीच आहे म्हणजे विकृत कर्म करतो त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, आणि एखादा शार्पनेस ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, किंवा एखादी गाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, एखादा चांडाळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. हे समदृष्टीने पाहतो तो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. नाहीतर मग समाजामध्ये जीवन जगत असताना काही लोकांचा द्वेष करतात, घृणा करतात, तिटकारा करतात, तिरस्कार करतात, उपहास करतात, मत्सर करतात, टवळी करतात, आणि आपण त्या माणसाला ज्ञानी म्हणतो. तसं नसतं. खरा ज्ञानी कोणतो? ज्याच्याकडे समदृष्टी आहे, समभाव आहे, समचित्त आहे, लहान असो मोठा असो भेदभाव करत नाही, विनम्र आहे, लीन आहे, प्रामाणिक आहे, अहंकार त्याच्यामधून निघून गेलेला आहे, गळून गेलेला आहे. सातत्याने तो कृष्ण भावनाभावित कर्म करतो, किंवा समाजाच्या कल्याणासाठी समदृष्टी ठेवून कर्म करतो, सर्वोच्च कल्याणकारी कर्म करतो, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो.
हे भगवंत सांगतात, आपण नाही सांगत, गीता सांगते. म्हणून समदृष्टी महत्त्वाची आहे. समदृष्टी, समचित्त महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. जीवन जगत असताना आपल्याला लोक ज्ञानी आपल्याला कधी म्हणतील, ज्याच्याकडे समचित्त आहे, समदृष्टी आहे, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. आणि म्हणून आपण समदृष्टीने, समभावाने पाहिलं पाहिजे. जसं एखादा कमलपत्र असतं, कमलपत्र ते पाण्यामध्ये राहतं, परंतु ते पाण्याने ओलं होत नाही. कमलपत्र असतं, ते कमलपत्र पाण्याने कधी ओलं होत नाही. तशा प्रकारे भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा प्राकृतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण सुद्धा समदृष्टी असली पाहिजे. भौतिक जीवन जगतोय आपण, भौतिक जीवन जगत असताना आपण अनेक कल्मशांनी दूषित झालेलो असतो. आणि मग दूषित असूनही, कर्म करत असूनही आपण लिप्त नाही झाला पाहिजे, बद्ध नाही झाला पाहिजे. जो लिप्त होत नाही, बद्ध होत नाही, तो खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी आणि कर्मयोगी भगवंतांना सांगितले. जसं एखादा कमळपत्र असतं, ते पाण्यात राहतं, परंतु ते त्याचं पाण्यात राहूनही ते ओलं होत नाही. तशा प्रकारे आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर आपण दूषित नाही झालं पाहिजे. आपण आपली जी विकृत नाही झालं पाहिजे. आपला रजोगुण आणि तमोगुण निघून गेला पाहिजे. कारण आपण शुद्ध आत्मा आहोत, परंतु शुद्ध आत्मा आपला त्याच्यावर कशाचं आवरण आलं, मायाशक्तीचं आवरण आलेलं आहे. म्हणून आपण त्या भौतिक प्रकृतीमध्ये असून सुद्धा लिप्त नाही झालं पाहिजे. लिप्त होणेच नाही. जसं कमळपत्र असतं, ते पाण्यामध्ये राहून सुद्धा लिप्त होत नाही, ओलं होत नाही. तशा प्रकारे आपण भौतिक प्रकृतीमध्ये राहून सुद्धा लिप्त नाही झालं पाहिजे. तर आपण तमोगुण आणि रजोगुण बाजूला ठेवून कर्म केले पाहिजे, सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे. कारण आपण भगवंताची अंश आहोत. तो आपल्यावर एक आवरण आलेलं आहे. कशाचं आवरण आलेलं आहे? तर आपण भौतिक प्रकृतीमध्ये ज्यावेळेस येतो मित्रांनो, त्यावेळेस 3 गुणांनी युक्त असतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता भगवंताने गुणकर्म विभाग, म्हणजे गुणकर्मानुसार विभाग केलेले आहेत भगवंताने. ब्राह्मण असतो एक, क्षत्रिय असतो, वैश्य असतो, शूद्र असतो. ब्राह्मण जे असतात ते शार्पनेस असतात, माइंडेड असतात. क्षत्रिय असतात ते हाताने काम करतात. म्हणजे आणि जे हे असतात, वैश्य असतात, ते व्यावसायिक असतात. क्षत्रिय जे असतात ते लढाऊ असतात. जे वैश्य असतात ते व्यावसायिक असतात, म्हणजे शूद्र असतात ते काबड कष्ट करतात. परंतु त्यालाच अनुरूप भगवंताने 3 जे गुण आहेत, सत्व, रज आणि तम. मग ही प्रकृती खेळ करते. ही काय करत असते? प्रकृती खेळ करते, आपला स्वभाव खेळ करतो. आपण आत्मा शुद्ध आहोत, परंतु आपल्यावर आवरण आलेलं आहे. जसं आरशाला धुळीने, अग्नीला धुराने, आणि आपल्या आरशाने कशाला धुळीने, अग्नीला धुराने, आणि गर्भाला वाऱ्याने जसं विष्टिलेलं आहे, तसं आपल्याला आपल्या ज्ञानाला, अज्ञानाने आपण मोहित झालेलो आहोत. कशाने? अज्ञानाने मोहित झालेलो आहोत आपण. परंतु ही प्रकृती खेळ करते ना. आता भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर आपल्याला 3 गुण येतात, आणि ज्याचा प्रभाव जास्त असेल तसे आपण कर्म करतो. भगवंताचा याच्यामध्ये काही दोष नाही. भगवंत कर्म उत्पन्न करीत नाहीत, कर्माची निर्मिती करत नाहीत. भगवंताचा याच्यामध्ये काही संबंध नाही. आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर कर्म करतो, आणि कर्म आपल्या स्वभावानुसार होत असतात, आणि त्याचं फळ आपल्याला तशा प्रकारे मिळत असतं. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपण आलोत ना, तर कर्म जे कमलपत्र आहे तसं आपण राहिलं पाहिजे. ओलं नाही झालं पाहिजे, दूषित नाही झालं पाहिजे. तर आपण सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे. ही भौतिक प्रकृती खेळ करतेच. हे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण खेळ करतातच, परंतु या खेळाच्या बाहेर आपण वरती राहिलं पाहिजे.
आणि सर्वात श्रेष्ठ काय सांगितलं भगवंतांनी? कृष्ण भावना भावी. मग ते जे 4 गुण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, 4 गुणाच्या वरच्या अवस्थेमध्ये कृष्ण भावना भावित अवस्था, सम अवस्था, समदृष्टी. सत्व गुणापेक्षा वरच्या अवस्थेमध्ये कृष्ण भावना भावित अवस्था. भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये विलीन होणं, एकरूप होतं, संलग्न होणं, याला कृष्ण भावना भावी म्हणतात. हृदयाची शुद्धता होणं, हे खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावी होणं. आणि हे आपण झालं पाहिजे. कमलपत्र जसं असतं ते ओलं होत नाही, तसं आपण भौतिक प्रकृतीमध्ये असून ओले झालो नाही पाहिजे, दूषित झालं नाही पाहिजे, विकृत झालं नाही पाहिजे. कर्म अकर्म विकर्म आपल्याला कळले पाहिजेत. भगवंताच्या याच्यामध्ये काही दोष नाही. आपण ज्या सुखी दुःखी आहोत ते आपल्या सकाम कर्माचा परिणाम आहे. इंद्रियाला होणाऱ्या जाणीवेपासून आपण सुखदुःख भोगतो. कर्मा याच्यामध्ये देवाचा काहीच संबंध नाही. अनेक लोक असतात मित्रांनो, लोक म्हणतात की देवाने मला असं केलं. त्यांना माहिती नाही की कर्माने आपल्याला असं केलं. आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर कर्म करतोय, तसा स्वभाव आपला बनलेला आहे आणि आपल्या सकाम कर्माचा परिणाम आहे. देवाचा याच्यामध्ये काही परिणाम नाही. देव आपले कर्म उत्पन्न करत नाही आणि ते पाप पुण्य जे आपण आपलं पाप पुण्यामध्ये जे टाकले त्याचा पाशी देवाचा काही संबंध नाही, त्या परमात्म्याचा काही संबंध नाही. तो अलिप्त आहे, कर्ता आहे तो, परंतु अकर्ता पण आहे असं भगवंत सांगतो. म्हणून आपण त्या कमलपत्रासारखं असलं पाहिजे. जसं आता हे 9 द्वाराचं आपलं शरीर आहे, 9 द्वाराचं शरीर, 9 द्वाराचं हे शहर आहे, याला 9 द्वार आहे त्या शहराला. आता 9 द्वार तुम्ही म्हणता कसे 9 द्वार? हे काय करतील तू कमी जादा कशा होतं रे ते? 9 द्वार जे आहेत, 9 द्वार कोणते? तर 2 नेत्राचे द्वार आहेत, जे 2 जे नाक आहे त्याचे 2 द्वार आहेत, मुखाचं एक द्वार आहे, कानाचं द्वार आहे, गोदा उपस्थाचे 2 द्वार आहेत. असं 9 द्वाराचं शरीर आहे आपण. आणि 9 द्वारामध्ये देहधारी जीव राहत आहे. परंतु त्या 9 द्वाराला आपल्याला 9 द्वाराद्वारे आपले डील होत असते दररोज. 9 द्वारा जे आहेत त्या 9 द्वाराद्वारे आपले जे हे 9 द्वारा जे आपले सेन्स आहेत, त्या सेन्सद्वारे आपण दररोज या भौतिक प्रकृतीमध्ये समाजामध्ये जीवन जगत असताना दररोज त्याची डील होत असते आपली. डोळ्याने पाहत असतो, कानाने ऐकत असतो, नाकाने श्वास घेत असतो. नाकाने श्वास घेतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, हातपाय हलवतो, स्पर्श करतो, झोपतो, श्वासोच्छ्वास करतो. हे दररोज चालूच आहे. परंतु याच्यामध्ये देहधारी जीव जो आहे, परमात्मा आहे, तो त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नसतो. हे ते आपण करत असतो. परंतु जो खरा कर्मयोगी असतो मित्रांनो, खरा कर्मयोगी, खरा ज्ञानयोगी, त्याला माहिती असतं की आतमध्ये परमात्मा आहे. मग तो काय करतो की मनाने जी आपली डील होत असते दररोज या 9 द्वाराद्वारे, हे दररोज आपण 9 द्वारामध्ये सर्व काही 9 द्वाराने आपण सगळं काही ग्रहण करत असतो. माइंडमध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये जे ग्रहण करत असतो, त्या 9 द्वाराला मनाने काय केलं पाहिजे? आपण मनाने, आपल्या मनाने काय केलं पाहिजे, बुद्धीने काय केलं पाहिजे की त्या 9 द्वारापाशी एक शिपाई उभा केला पाहिजे. शिपाई. आणि तो शिपाई उभा करून आपण त्या मनाचा जी इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण करतोय ना, त्याचा त्याग केला पाहिजे. 9 द्वार आहेत आपले, 9 द्वाराने आपण दररोज डील होते आपली, 9 द्वाराद्वारे आपण सगळे घेतोय, परंतु मनाने त्याचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगतात. आतमध्ये भगवंत आहेत, आतमध्ये भगवंत उपस्थित आहेत, त्याच्याशी काही घेणं नाही. 9 द्वाराद्वारे आपली डील होते, पण त्याला मनाने तुम्हाला संयमित करावं लागेल. मनाने संयमित करावं लागेल 9 द्वाराला. दररोज ते मनाने तिथे एक शिपाई ठेवावं लागेल आणि त्याला जागृत करावं लागेल, सतर्क राहावं लागेल, सावध राहावं लागेल, जागृत राहावं लागेल मनाने. भगवंताचा याच्यामध्ये दोष नाही, आतमध्ये भगवंत आहे, पण मनाला आपल्याला संयमित करावं लागेल, मनाने त्याचा त्याग करावा लागेल. 9 द्वारामध्ये जो जीव राहतो ना, परंतु 9 द्वारा येत नाही या मनाला, या शरीराला, त्या शरीराला आपल्याला काय करावं लागेल?
त्या नवद्वारापाशी एक मनाने आपल्याला माणूस उभा करावा लागेल आणि ते काय चांगलं काय वाईट हे आपल्याला चेक करून आतमध्ये घ्यावं लागेल. चांगलं असलं तरच घ्यायचं, वाईट असलं तर सोडून द्यायचं, सकारात्मक असलं तरच घ्यायचं, नकारात्मक असलं तर सोडून द्यायचं. हे आपल्याला चेक करावं लागतील. नवद्वाराद्वारे आपण जे घेतोय ना दररोज, आपल्याला चेक करूनच आतमध्ये घ्यावं लागेल. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगू, नाहीतर अयशस्वी जीवन जगू. भगवंताचा याच्यामध्ये काही रोल नाही. मग राग काय येतो आपल्याला? खऱ्या अर्थाने राग काय येतो आपल्याला? मग तर राग आपल्याला ज्या आपल्या इच्छा असतात, भय असतं, इच्छा, भय, क्रोध याच्यापासून खऱ्या अर्थाने मुक्ती कधी मिळते? तर आपल्या ज्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, आकांक्षा असतात मित्रांनो, या वाढलेल्या असतात. कारण इंद्रिय तृप्ती असते ना, त्या वाढलेल्या असतात. आणि वाढल्यानंतर इच्छा, अपेक्षा, आकांक्षा वाढलेल्या असतात, लोभ वाढलेला असतो. आणि वाढल्याच्या नंतर त्या पूर्ण झाल्या नाही ना, मग काम उत्पन्न होतं ना. इच्छा, अपेक्षा, आकांक्षाच्या मागे काम आहे. कामाची निवस्थानं कोणती आहेत? मन, बुद्धी, इंद्रिय ही कामाची निवस्थानं आहेत. इच्छा, अपेक्षा वाढल्यात आपल्या, त्याच्यापासून काम उत्पन्न झालं आहे. आणि काम उत्पन्न झाला परंतु ते पूर्ण होत नाहीत. म्हणून आपण काय करतो? काहीतरी चुकीचे काम करतो. आणि चुकीचे काम केलं का भीती निर्माण होते. चुकीचे कर्म केले की भीती निर्माण होते. मग इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भय, भीती आणि मग क्रोध. कारण मग इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात, चुकीचे काम करतो, मग भीती तयार होते. रात्री एखाद्याने घरवड जरी वाजलं तरी मग लगेच उठून बसतो, कारण चुकीचे कर्म केलेत ना दिवसभर. रात्री टॅकल्याच उशीला डोकं लावल्याबरोबर झोप येत नाही ना, कारण चुकीचे कर्म केलेत ना आपण. म्हणून इच्छा, अपेक्षा, आकांक्षा वाढलेल्या असतात, चुकीचे कर्म करतो, भीती वाटते. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग हे जर पूर्ण झाले नाहीत आपल्या जे लागतं ते, मग क्रोध तयार होतो, राग येतो, चिडचिड होते, मन शांती निघून जाते, स्वास्थ्य मिळत नाही, आरोग्य मिळत नाही. मग ते आरोग्य नाही, मग चिडचिड होते, व्याधी, आजार, डिप्रेशन, ताण तणाव, काळजी, भय, भीती, अस्वस्थता, अनेक आजार, ब्रेन ट्यूमर, हार्ट अटॅक, अनेक शुगर, थायरॉइड हे होतं. किती सोपं आहे. भगवंताने आता आपण तर भगवंताचे युनिक प्रोडक्ट आहोत. युनिक आपण भगवंताचा आपला शाश्वत संबंध आहे. आपण भगवंताचे सनातन सेवक आहोत. आपण भगवंताचे अंश आहोत. तरी पण आपल्याला आजार, भय, भीती, अस्वस्थता, काळजी, चिंता, डिप्रेशन कशामुळं? इंद्रिय तृप्ती आहे ना, ही इंद्रिय तृप्ती. त्याच्यामुळं असं कधी झालंय का? कुत्रं कधी गोळ्या औषधं घेतं, असं कधी झालं आहे का? किंवा माकडाला हार्ट अटॅक आला आहे, असं कधी झालं आहे का? किंवा गाय आहे, त्या गाय चिंतामध्ये बसली, असं कधी झालं आहे का? डिप्रेशन आलं आहे त्यावेळेला. परंतु आपण भगवंताचे युनिक प्रोडक्ट असूनसुद्धा आपल्याला असं का होतं? तर ही इंद्रिय तृप्ती आहे. ही काय आहे? इंद्रिय तृप्ती आहे. इंद्रिय तृप्तीसाठी झगडतोय, मला पाहिजे. खऱ्या अर्थानं सुख मिळत नाही. मग सुख कुठं आहे? तर आत्म्यामध्येच. नवद्वारा जे आहेत, नवद्वारामध्ये जो आत्मा आहे, तो आत्म्यामध्ये रममान होणारा खरा सुखी आहे. आत्म्यामध्ये जो रममान होतो, आत्म्यामध्ये शांतता, आढळ शांतता आहे. मनामध्ये जो रममान होतो, आत्म्यामध्ये जो रममान होतो, तो खऱ्या अर्थाने सुखी असतो. मग राग काय येतो? तर इंद्रिय तृप्तीमुळे राग येतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सांसारिक माणसाला जर खरी शांतता लागत असेल ना, तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो, की आपण भगवंताचे अंश आहोत. आपल्याला आत्मसाक्षात्कार होणं गरजेचं आहे. माझा जन्म इथंच का झाला? मला ह्याच परिस्थितीत का टाकलं? मला हीच बायको का मिळाली? मला हेच मुलगा का मिळाला? मला दुःखच काय येतं? याचा खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. सत्यस्वरूप आपल्याला कळलं पाहिजे, सत्यबोध आपल्याला झाला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन जगायला आणि आढळ शांतता आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे सर्व सृष्टीचे स्वामी कोण आहेत? जीव काय आहे? प्रकृती काय आहे? काळ काय आहे? कर्म काय आहे? भक्ती काय आहे? आसुरप्रवृत्ती काय आहे? दैवी संपत्ती काय आहे?
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. सर्व सृष्टीचा मालक, अधिपती, अधिष्ठदाता हे परमेश्वर आहेत. आपण कोणीही नाही, आपण अंश आहोत छोटेशी. फक्त भौतिक प्रकृतीमध्ये आलो तर आपल्याला जीवन सार्थकीला गेलं असतं. जर कर्म केलं 100% आपलं जीवन सार्थकी लागतं. आणि तोच खरा ज्ञानयोगी आहे, तोच खरा कर्मयोगी आहे. त्याचाच खरा संन्यास करायचा आहे आपल्याला. कशाचा? आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, याचा संन्यास करायचा. संन्यास हे डोंगराचा उंबासाच्या याला संन्यास नाही म्हणले भगवंत. तर आत्मसाक्षात्कार होणं हेच खरं संन्यास जीवन. आणि म्हणून आपल्याला हे कशाने गोष्टी प्राप्त होतील? इंद्रिय संयमन कशाने होईल? हे इंद्रिय संयमन भगवंताने अष्टांग योग सांगितला त्याच्यामध्ये. 5-7 मिनिटामध्ये सांगतो. इंद्रिय संयमन खूप गरजेचं आहे. इंद्रियाला आपण कसं संयमित करू शकतो? आज आपण डिप्रेशनमध्ये आहोत, ताणामध्ये आहोत, तणावामध्ये आहोत, एन्झायटीमध्ये आहोत. कशामुळे आहोत? तर आपण अष्टांग योगाचं पालन करत नाही. भीती वाटते आपल्याला. का भीती वाटते याचं लक्षात आलं पाहिजे. भगवंतांनी त्याच्यासाठी खूप सुंदर सांगितलं, अष्टांग योग सांगितला. यम, नियम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी, आसन, प्राणायाम ह्या गोष्टी जर आपण केल्या ना तर इंद्रियाला आपण संयमित करतो. आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी आपण दोन्ही भुवयाच्यामध्ये एकाग्र करू. जर आपण 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं, अर्धा तास, 1 तास समाधीस्थ जर राहिलो तर आपले जे दिवसाला 60-70 हजार विचार येतात, ते 60-70 हजार विचार येऊ शकत नाहीत. आपण एक विचार होतो. ध्यान कशाला म्हणतात? तर सर्व 60-70 हजार विचाराला थांबवायचं आणि एक विचार, एकच विचारावर अवलंबून श्वास केंद्रित करायचा, लक्ष केंद्रित करायचं, श्वासावर लक्ष द्यायचं. म्हणजे अष्टांग योग काय? काही जर इंद्रिय संयमित करायचे असतील तर आपल्याला ध्यान करावं लागेल. प्राणायामाने आपल्याला आपलं मन विचलित होत नाही. ध्यान, धारणा, प्राणायाम, यम, नियम, आसन, प्रत्याहार, समाधी अशा 8 योगाने आपण आपलं इंद्रिय संयमित करू शकतो. मन संयमित करू शकतो, बुद्धी संयमित करू शकतो, शरीर संयमित करू शकतो. जी सगळी इंद्रिय आहेत ते संयमित करू शकतो. खऱ्या अर्थाने आढळ शांतता आपल्याला प्राप्त होऊ शकते. खऱ्या अर्थाने ब्रह्मपदाला आपण स्थिर होऊ शकतो. हेच भगवंताने सांगितलं कर्मयोगामध्ये की तू याचा संन्यास घे. काय? कशाचा संन्यास घे? तर खऱ्या अर्थानं तुला राग काय येतो की तू समजून घ्या. अगोदर चिडचिड का होते? आढळ शांतता कधी मिळेल? तर हेच जगाचा स्वामी कोण आहे हे लक्षात घ्या. आत्मसाक्षात्कारी बन. मी आहे, करता करता मी आहे, परंतु मी याच्यापासून अलिप्त आहे हे तुला ज्ञान झालं पाहिजे. कमलपत्रासारखं तू भौतिक प्रकृतीमध्ये मी तुला टाकलेलं आहे, परंतु याच्यापासून तू त्या कमलपत्रासारखं ओलं होऊ नको, दूषित होऊ नको. तू भगवंताचं युनिक प्रोडक्ट आहे, आत्मा आहे. हे भगवंताने सांगितलं. खरा संन्यासी कोण? खरा कर्मयोगी कोण? ज्ञानयोगी कोण? हे भगवंताने कर्मयोगामध्ये अर्जुनाला समजून सांगितल्या गोष्टी. आपण सुद्धा कर्मयोगाचं आचरण केलं पाहिजे. आपल्यासुद्धा या गोष्टी कळल्या पाहिजे. कारण भगवंताने हे जे ज्ञान आहे 1-2 मिनटं हे ज्ञान 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने कोणाला सांगितलं होतं? हे सूर्यदेव विवासवानाला सांगितलं होतं. नंतर हे ज्ञान सूर्यदेव विवासवानाने कोणाला सांगितलं? मानव जातीचा जनक मनूला सांगितलं. मनूने कोणाला सांगितलं? तर इक्ष्वाकूला सांगितलं. रघुवंशाचे पूर्वज इक्ष्वाकू. इक्ष्वाकुलाने कोणाला सांगितलं? तर राजऋषींना सांगितलं. राजऋषींनी कोणाला सांगितलं? मग ते काही काळानंतर लुप्त पावलं. मग 5,500 वर्षापूर्वी पुन्हा एकदा अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं. जेव्हा धर्माला ग्लानी आलेली होती, जेव्हा अधर्म वाढला होता, म्हणून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी कुरुक्षेत्र पुन्हा एकदा अर्जुनाने गीता सांगितली. श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. आणि ही ॲज इट इज जशी आहे तशी गीता आपल्या हातामध्ये आली. म्हणून सुद्धा आपण हिंदू धर्माचे शिलेदार आहोत. आपण सुद्धा ही गीतेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ही लुप्त पावली नाही पाहिजे. कारण आजच्या या मॉडर्न जमान्यामध्ये गीता ग्रंथ त्याचं अध्ययन करायला वेळ मिळत नाही. परंतु
श्रवण भक्ती भगवंताने सांगितलेली आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती खूप श्रेष्ठ आहे. किंवा एखाद्या स्वामी आचार्य पंडिताच्या सानिध्यामध्ये जाऊन, गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन, प्रामाणिक गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन आपण ती श्रवण केली पाहिजे, ऐकली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयाची शुद्धता होऊ शकते, आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आणि आत्मसाक्षात्कार झाला की हृदय शुद्ध झालं की खऱ्या अर्थाने ब्रह्मपदाला आपण स्थिर होऊ शकतो, भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. जन्माने मृत्यूचं मार्गक्रमण करणार नाहीत. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरशयनं, परत तीनदा त्याच्यात पडणार नाहीत. भगवंताच्या पदाला स्थिर हो. मग कर्मयोग भगवंताने समजून सांगितला. मित्रांनो, हा कर्मयोग अध्याय हे परम गोपनीय ज्ञान, प्युअर नॉलेज. हे काही मनोरंजन नाही, हे मनोरंजन आहे. जसं मनोरंजन म्हणजे मनाला साफ करण्याचं मंजन, ही गीता आहे. मग खऱ्या अर्थाने जर गीतेचं नॉलेज आपण घेतलं तर अप्रतिम नॉलेज. आत्मा, परमात्मा, भौतिक, आध्यात्मिक, आसुरी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती, ज्ञानविज्ञान योग, शरीर काय, काळ काय, प्रकृती काय, ईश्वर काय, हे विशेष तत्व आपण जाणून घेतो. आणि विशेष तत्व जाणल्याच्या नंतर पूर्णपणे क्लिअर होऊन जातो. म्हणून आपल्याला जर भगवद्गीतेचं नॉलेज घ्यायचं असेल तर माझ्याकडे निःशुल्क भगवद्गीता मिळतात. भगवद्गीता 100% घेऊन जा आणि हे अप्रतिम नॉलेज मिळवा मित्रांनो, आणि जीवन सार्थकी लावा. एवढंच श्रीकृष्ण भगवंताच्या गीतेमध्ये सांगितलं की जीवन सार्थकी लागलं पाहिजे. कारण भगवंत सांगतात शेवटच्या भागामध्ये गीतेच्या की तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा. धर्माचा त्याग करा म्हणजे धर्म, त्याच्यावर बोलायला 10 मिनटं लागतील. परत सर्व धर्माचा त्याग करा, कर्तव्याचा त्याग करा, कर्माचा त्याग करा आणि तुम्ही मला शरण या. तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा आणि मला शरण या. मी तुम्हाला पापातून आणि दुःखातून मुक्त करतो, हे श्रीकृष्ण भगवंत ठाणकावून सांगतो. आणि जो भक्त मला शरण येतो, माझ्या दिव्य परम भक्तीमध्ये विलीन होतो, त्याच्या संसाराचा भार मी स्वतः उचलतो. त्याला दुःखातून आणि पापातून, या भौतिक बंधनातून मी मुक्त करतो, असं भगवंत सांगतात ठाणकावून. म्हणून आपण भगवंताचे दास बनलं पाहिजे. हा व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे. याच्यामधून एखाद्याने जरी हा व्हिडिओ ऐकला तरी त्याची पावती आम्हाला मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने भगवंताचा दास आपल्याला व्हायचं आहे. भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताची शाश्वत सेवक, सनातन सेवक आपण आहोत. भगवंताची सेवा याच्यातून घडेल. भगवंताचा दास बनू, भगवंताचे भक्त आपण बनू. भगवंताचे भक्त बनलं की भगवंत आपल्याला अनेक कळिका, अनेक त्रिविताप, अनेक अडीअडचणीपासून 100% दूर ठेवतो आणि आपल्या संसाराचा भार स्वतः भगवंत उचलत असतो. म्हणून लोकांनी ऐकावा किंवा त्याच्यातून मला काहीतरी वेगळं प्रसिद्धी मिळावं असा विषय नाही. तो हे भगवंताचा दास बनण्यासाठी, भगवंताचा आपला शाश्वत सेवक, सनातन सेवक आपण त्यांचे आहोत. याच्यासाठी आपल्याला भगवंताची सेवा करायची, भगवंताचे विलीन व्हायचं, आपल्याला एकरूप व्हायचं, समर्पित व्हायचं आणि आपली अंतिम प्रवेश निश्चित करायचा त्याच्या भगवंताच्या धामामध्ये. अंतिम प्रवेश निश्चित झाला पाहिजे. याच्यासाठी हा भगवंताची सेवा करण्याचं, भगवंताला आनंदासाठी भगवंताच्या सेवेप्रत्यर्थ कर्म करणं हा एक भाग आहे. म्हणून मित्रांनो, ही भगवद्गीतेचा अध्याय जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी, हरे कृष्ण.